शोध घेण्याची आपली वृत्ती असली पाहिजे, शिकण्याची वृत्ती असली पाहिजे, ग्रहण करण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि ऑसिलेटरी मोशनचे हे सगळे उदाहरण आहे. हे वेगवेगळ्या याच्यातले रोटेशनल मोशन आहे. देर आर मेनी मेनी एक्झाम्पल. इलॅस्टिसिटी आहे. त्या दिवशी पण यातले काही स्लाइड्स मी तुम्हाला दाखवल्या होत्या. सो मास्क म्हणजे त्याच्यामध्ये सगळी इलॅस्टिसिटी आहे. हुक्स लॉ सगळ्यांना माहिती आहे. 5th युनिट मध्ये तुम्हाला हा हुक्स लॉ पण आहे इलॅस्टिसिटीच्या चॅप्टर मध्ये. ह्या स्लाइड सगळ्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. आणि मला माहिती आहे वेळेचं बंधन आहे. मला 1:45च्या आत 1:30 पर्यंतच मी आटोपण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मग सरफेस टेन्शन, सुंदर सुंदर पाण्याचे ड्रॉपलेट्स तुम्ही पाहताय. सोप बबल्स, साबणाचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये सोप बबल्स कसे फॉर्म होतात आणि त्यासाठी मग सरफेस टेन्शन कसं जबाबदार आहे हे आपल्याला याच्यामधून शिकता येईल. आणि ही टाचणी आहे ही त्या पाण्यावर तरंगते ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. आणि क्वेश्चन मार्क त्यांनी इथे दिलेला आहे की हे कशामुळे होते. दिस इज ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. आणि त्यानंतर मग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सगळ्यांना माहिती आहे. इट इज अ फोर्स बिटवीन टू बॉडीज. one is the earth here and one is the moon. Then the force of attraction is फक्त repulsion नाही. The force of attraction is due to the mass of the earth and mass of the moon and distance, square of distance between earth and the moon. So this is GME into mm upon r square em. आणि अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला F of EM म्हणजे फोर्स बिटवीन अर्थ टू मास इज मायनस ऑफ force between mass and the moon and the earth. F of EM is equal to minus of F of ME. This is Newton's third law. म्हणून इथे मायनस घेतलेला आहे. मायनस त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन and it is directed towards center along radius, so it is minus. So Newton's third law is about this Newton's universal law of gravitation. झालेलं आपलं सगळं तुमचं याच्यामध्ये तुम्ही शिकता. मुद्दाम फिगर जर असलं तर अजून थोडं स्पष्ट होतात म्हणून मुद्दाम केपलर्स लॉज ऑफ मोशन याच्यामध्ये. केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन. केपलर्स फर्स्ट लॉ इज अबाउट द ऑर्बिट लॉ. सेकंड लॉ इज अबाउट द एरियाज किंवा लॉ ऑफ एरिया. अँड द थर्ड लॉ इज अबाउट द लॉ ऑफ पिरियड. त्याच्यामध्ये टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब इज द कन्सेप्ट ऑफ दिस केपलर्स लॉ. Kepler's first law, second law, third law, and with figures it is very pretty clear in your mind. त्यानंतर एक कॉमन मिस्टेक त्याच्यामध्ये आपण जी करतो की we measure h is the say height from the earth surface, so it should be measured from the earth surface, above the earth surface. ही आपली एक नेहमी चूक होते. And capital R is the radius of the earth itself and small r is not equal to h. असं त्याच्यामध्ये जी चूक होते आपली होऊ नये म्हणून त्यासाठी दिले. देन हे सगळ्या अँग्युलर व्हेलॉसिटी वगैरे हे सगळे कन्सेप्ट आपले झालेले आहेत. टाइड्स, समुद्राला भरती ओटी वगैरे काय येते वगैरे हे सगळं आपण शिकलेलो आहे याच्या आधी. त्यानंतर मग रोटेशनल इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. बॉडी जेव्हा रोटेशनल मोशन मध्ये असते तेव्हा बॉडीचा जो इनर्शिया असतो त्याला आपण रोटेशनल इनर्शिया म्हणतो. त्यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचे मग त्यांनी उदाहरणं दिलेली आहे वेगवेगळे. लिनियर मोशन, रोटेशनल मोशन याच्यामध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे, काय साम्य आहे. साम्य तर नाहीच आहे पण त्याच्यामध्ये एक अॅनॉलॉजी आहे की लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन याच्यामध्ये एक सहसंबंध पण आहे. इकडे ऍक्सेलरेशन असते, तिकडे अँग्युलर ऍक्सेलरेशन. इकडे मास आहे, तिकडे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इकडे लिनियर मोमेंटम आहे, तिकडे अँग्युलर मोमेंटम आहे. इकडे आपण फोर्स म्हणतो, तिकडे टॉर्क आपल्याला कन्सिडर करावं लागतो रोटेशनल मोशन मध्ये. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन पण इथे बदलतो. म्हणजे F इज इक्वल टू डीपी बाय डीटी च्या ऐवजी टॉ इज इक्वल टू डीएल बाय डीटी असा फॉर्म्युला तयार होतो. आणि हा इकडे बाजूच्या याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या बॉडीज साठी त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया कसे कसे आहेत त्याच्यामध्ये. फॉर थिन हुप इट इज mr स्क्वेअर वगैरे. आणि सॉलिड सिलेंडर साठी mr स्क्वेअर बाय 2 आहे. याचा एक प्रॉब्लेम पण आपल्याला आज घ्यायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर इट इज mr स्क्वेअर बाय 2. लक्षात ठेवा. हॉलो सिलेंडर असतं तर फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर आला असता. बट इन केस ऑफ सॉलिड सिलेंडर इट इज mr स्क्वेअर बाय 2. अँड फॉर युनिफॉर्म स्फिअर इट इज 2 बाय 5 mr स्क्वेअर. आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml स्क्वेअर बाय 12 असा तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इंटरफेरन्स आहे
वेगवेगळे फेनॉमिना फिजिक्समध्ये आहेत, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. सिम्पल हार्मोनिक मोशन आपल्याला 12वीला होतं, यावर्षी पण आहे. आपला आपला चौथा युनिट, तिसरा आणि चौथा युनिट जो आहे तो याच्यामध्ये सिम्पल हार्मोनिक मोशन याच्यावर आधारित सगळे कन्सेप्ट आपल्याला आहे. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, अँग्युलर एसएचएम वगैरे हे सगळे कन्सेप्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे. इंटरफेरन्स ऑफ वेव्हज, त्यानंतर मग कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन म्हणजे साऊंड वेव्हचा कन्सेप्ट, त्याची व्हेलॉसिटी कशी डिटरमाइन करायची ते आपल्या सिलेबसमध्ये आहे. याच्याद्वारे आपले हे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. फिजिकल पेंडुलम मध्ये आपण कंपाऊंड पेंडुलमचा अभ्यास करतो, विचार करतो. त्याच्यामध्ये टॉर्क आय इंटू ए म्हणजे मायनस एम जी डी साइन थिटा इज इक्वल टू आय डी स्क्वेअर थिटा आपण डी स्क्वेअर. तरी सिम्बॉल्स कदाचित वेगवेगळे वापरले, वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे असतात, पण कन्सेप्ट मध्ये काही बदल होत नाही. बेसिक कन्सेप्ट नेव्हर चेंजेस, इट रिमेन्स ॲज इट इज. So this is about the physical pendulum or compound pendulum. Then the Hooke's law, elasticity मध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा मग Hooke's law within elastic limit stress is directly proportional to strain. 12वीला वगैरे होतं, यावर्षी आहे 5व्या युनिट मध्ये Hooke's law, इलॅस्टिक लिमिट. त्याच्यामध्ये स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेसचे सगळे प्रकार, स्ट्रेनचे सगळे प्रकार, आणि मग त्याचे वेगवेगळे त्यांनी उदाहरणं वगैरे दिलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स. सगळे सिलेंडर आहे, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे, आणि मग तिथे अँगल ऑफ ट्विस्ट आहे, अँगल ऑफ शिअर आहे, तो कन्सेप्ट आहे. ट्विस्टिंग कशा प्रकारे होते वगैरे. साधी एखादी स्त्री वेणी घालत असेल तर तिथे ट्विस्टिंगचा कन्सेप्ट असतो. कपडे धुतल्यानंतर मग त्यातलं जे पाणी काढण्यासाठी आपली आई त्या कपड्यांना असं पीळ घालते. इट्स अन एक्झाम्पल ऑफ ट्विस्ट. ते सगळे ट्विस्टचे उदाहरण आहेत. लोकर वगैरे ट्विस्ट करून आपण त्याच्यापासून कसे वेगवेगळे आयटम्स तयार करू शकतो, डेकोरेटिव्ह मटेरियल्स तयार करू शकतो वगैरे, सगळे या ठिकाणी आहे. सो फिजिक्स इज स्प्रेड अराउंड अस, इट इज डिस्ट्रीब्युटेड अराउंड अस, इट एक्झिस्ट अराउंड अस. हाऊ मटेरियल कॅन चेंज, त्याच्यामध्ये बेंडिंगनी काय होते, स्क्वॅशनी काय होते, ट्विस्टनी काय होते, स्ट्रेचिंगनी काय होते, स्क्वीजनी काय होते, स्क्रंच काय होते, आणि कट केल्याने मग काय होते, सगळं दाखवलेलं आहे. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर मग बर्नॉलिस प्रिन्सिपल एक छोटीशी फिगर याच्यामध्ये दिलेली आहे. P1 V1 is equal to P2 V2 किंवा A1 V1 is equal to A2 V2 at constant चेंज इन प्रेशर मध्ये. आणि मग स्ट्रेस स्ट्रेन इलॅस्टिक मॉड्यूल आहे, इलॅस्टिक लिमिट कशा प्रकारे आपण मोजू शकतो वगैरे, हे सगळ्या फिगरच्या द्वारे अजून हे क्लिअर व्हावं म्हणून द ब्युटिफुल कलर ऑफ सोप बबल ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड द बबल इज फॉर्म, and then behavior of free liquid in the presence of say atmospheric pressure. So the upper layer of the liquid is constantly in the contact with the atmosphere, so that layer is under atmospheric pressure. So surface tension is phenomena observed on the very front, the uppermost layer of the liquid surface, and the explanation can be given on the basis of molecular theory of surface tension. त्याच्यानंतर मग सरफेस टेन्शन वेगवेगळ्या प्रकारे, कोहेसिव्ह फोर्स, ऍडेसिव्ह फोर्स वगैरे सगळे कन्सेप्ट सगळे आपले झालेले आहेत. आणि हे एमसीक्यू का घेतले होते वगैरे त्या दिवशी आपण झालं होतं, आता आज पुन्हा काही रिपीट करत नाही. ऑलरेडी वी हॅव लिमिटेड टाइम ड्युरेशन, त्याच्यामुळे मग एमसीक्यू का घ्यायचे वगैरे. फक्त एक थोडक्यात एक रिव्हिजन ही त्या दिवशी कदाचित तुम्ही विसरले असाल काही. तर फिजिक्स इंटरेस्टिंग व्हावं तुमच्यासाठी, फिजिक्स बोर वाटू नये म्हणून मग त्यांनी एमसीक्यू यावेळेस आणलेले. अदरवाईज एमसीक्यू पहिल्यांदाच आम्ही आमच्या आयुष्यातही आम्ही पहिल्यांदा अनुभव करतो आहोत, कारण आम्हाला इतक्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची पण सवय नव्हती. आतापर्यंत आम्ही सब्जेक्टिव्ह प्रश्नांचा विचार केला आणि पेपर सेट मध्ये पण सब्जेक्टिव्ह प्रश्नच आम्ही विचारायचो. एमसीक्यूज फॉर द फर्स्ट टाइम बीन इंट्रोड्यूस सिन्स 2020 and now this 2021. It saves my energy and time. It also makes physics easy to understand. मला असं वाटतंय म्हणजे काही प्रमाणात. कदाचित खूप लेंदी फिजिक्स शिकण्यापेक्षा मग थोडं शॉर्टकट आपण करू शकतो. इट ऑल्सो सेव्स माय हार्ड एफर्ट्स, हार्ड वर्क, अँड लेंदी एक्सप्रेशन याच्यामध्ये नाहीये, खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन्सही नाहीये. आणि मित्र हो, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की 12वीचा हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम सुद्धा कमी असतात. म्हणजे आता
एमसीक्यू मध्ये थोडेसे वाढलेले आहे, कारण काही प्रमाणात एमसीक्यू याच्यामध्ये प्रॉब्लेम्स घ्यावेच लागतील, थोडी प्रॅक्टिस आपल्याला करावंच लागेल. पण जे 12वीला तुम्ही पाहिलं असेल की जवळपास 50% जे प्रॉब्लेम्स होते, न्यूमेरिकल्स होते, त्यांचं प्रमाण आता थोडंसं कमी झालेलं आहे, त्यांचं प्रपोर्शन आता कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे मग समरी किंवा सारांश घेताना वगैरे सुद्धा तुम्ही थोडक्यात हे करू शकता. समरायझेशन मेक्स इझी. त्यानंतर मग रिव्हिजन मेक्स स्टुडंट फ्रेंडली. एक फास्ट रिव्हिजन तुम्ही करू शकता, पटापट तुमचा अभ्यास होऊ शकतो. जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो सगळ्या संकलित करू शकता, तो रिवाईज करू शकता, तो एकत्रित करू शकता आणि त्याचा एक परामर्श घेऊ शकता तुम्ही वेगात. त्यानंतर मग मेक्स कन्सेप्ट स्ट्रॉंगर इफ स्टडीड लॉजिकली जर अभ्यास केला तर कन्सेप्ट आपले खूप स्ट्रॉंग होऊ शकतात, चांगले होऊ शकतात. आणि मग कंपॅरेटिव्ह, आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह अभ्यास करतो, तुलनात्मक अभ्यास करतो, तर फिजिक्स अजून इंटरेस्टिंग होते, टाइम सेव्हिंग होते. आणि इलिमिनेटिव्हनेस म्हणजे जे अवांतर आहे ते वगळून जे महत्वाचं आहे ते कसं वाचायचं, ते कसं हे करायचं आणि कशाला किती महत्व, कुठल्या टॉपिकला किती महत्व द्यायचं हे आपण याच्यामधून शिकू शकतो. ऑब्जेक्टिव्हनेस बिल्ड्स दी कन्सेप्ट फर्मली. हा एक त्याच्यामधला हा उद्देश आहे. म्हणून मग एमसीक्यू. त्यानंतर मग इंटरेस्ट, कॉन्सन्ट्रेशन आणि हा अभ्यास आपण तुम्ही कुठेही करू शकता. एमसीक्यूचा अभ्यास एक अजून बरं आहे. एखादा विद्यार्थी शेतावर जरी गेला पुस्तक घेऊन, तिथे एखाद्या झाडाखाली किंवा झाडावर चढून जरी बसला अभ्यास वाचत तो करू शकतो तिथे, असं काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर मग ग्रेडिंग अँड लेवलिंग ऑफ द क्वेश्चनर. तिथे कशा प्रकारचे प्रश्न असतात, प्रश्नांचं ग्रेडिंग कसं करायचं, त्यांचं अनालिसिस कसं करायचं, त्यांची लेवल कशी आहे ती ओळखायची. तर हे आपण त्याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बूस्ट कॉन्फिडन्स, तुमचा एक आत्मविश्वास वाढण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते एमसीक्यूची. आणि अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ स्टडिंग, फास्ट मेथड ऑफ स्टडिंग आपल्याला आपण हे करू शकतो. याचे डिसएडव्हान्टेज आता या ठिकाणी काही सांगत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये. एमसीक्यू तयार करण्यासाठी तुम्ही अंडरलाईन करा, गेस वर्क नका करू त्याच्यापेक्षा, किंवा मित्राला विचारून वगैरे लिहा वगैरे प्रकार न करता आपला स्वतःवर विश्वास ठेवायचा, थोडा अभ्यास करायचा, आता वाचून अभ्यासाच्या मागे लागा, जास्त हार्ड वर्क करण्याची गरज नाहीये. 12वी पेक्षा सोपा सिलेबस आहे या परीक्षेचा. तुम्ही पाहिलं असेल, सिलेबस इज व्हेरी इझी आणि शॉर्टकट सिलेबस आहे, खूप जास्त नाहीये. खूप जास्त कठीण प्रश्न असेल तर पहिल्या अटेम्प्टला सोडून द्या, दुसऱ्या अटेम्प्टला तो प्रयत्न करा. सो इट विल बी इझी फॉर यू. मेथड्स आहेत त्या आपण मागच्या वेळेस घेतल्या होत्या, आज काही त्या याच्यामागे लागत नाही. आपण डायरेक्ट आपल्या प्रश्न उत्तराकडे वळू, कारण आपल्याला एक्झाम्पल्स ज्याच्यासाठी आपण इथे आहोत. तर आता इथे प्रश्न हा आहे की केपलर्स सेकंड लॉ इज अबाउट. जोहान्स केपलरचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि केपलरचे 3 लॉज अतिशय प्रसिद्ध आहेत. तर केपलरचा जो पहिला लॉ आहे तो आहे इलिप्टिकल ऑर्बिट बद्दलचा. सगळ्यांना माहिती आहे ते, की प्रत्येक प्लॅनेट हा त्या ग्रहाभोवती, म्हणजे जो सॅटेलाइट आहे त्या ग्रहाभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो, आणि जे ग्रह आहे ते सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. आणि असाच प्रकार जवळपास इलेक्ट्रॉनच्या बाबतीत होतो, की इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियस भोवती फिरतो तरी जवळपास तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये असतो, किंवा त्या दोघांच्या मध्ये म्हणा वाटल्यास नियरली इलिप्टिकल ऑर नियरली सर्क्युलर. सर्क्युलर तर नाहीच, पण क्लिअरली इलिप्टिकली नाहीये, नियरली इलिप्टिकल आहे. आणि मग केपलरचा लॉ म्हणतो की इट इज अबाउट द इलिप्टिकल ऑर्बिट. सो एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अँड नियरली इलिप्टिकल ऑर्बिट. सो Kepler's second law is about the orbit or elliptical orbit. And SI unit of gravitational potential, पहिल्या युनिटवरचाच प्रश्न आहे हा. प्रश्न तुमचा लॉजिकल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह याच्यावरचा आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे तुम्हाला थोडंसं डीप अंडरस्टँडिंग पाहिजे, रिडिंग पाहिजे, तुमचं विचार, चिंतन, मंथन ज्याला म्हणतो आपण, तसा प्रकार आहे. आणि लॉजिकल तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल की SI युनिट जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं काय आहे. तर बेसिकली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये इट इज अ वर्क डन, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज अ वर्क डन टू ब्रिंग अ युनिट मास फ्रॉम से इन्फिनिटी टू पॉइंट इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणा वाटलं. सो दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जे आहे इट इज वर्क डन असल्यामुळे मग ते जूल मध्ये आहे, त्यामुळे तिथे न्यूटन वगैरेचा काही कन्सेप्ट नाहीये. V is equal to W upon M.
बेसिक फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. पोटेन्शियल काही ठिकाणी फाय घेतलं तरी फाय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन एम हाही फॉर्म्युला आहे. काही ठिकाणी पोटेन्शियलसाठी वेगळे सिम्बॉल त्यांनी वापरले, वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे सिम्बॉल असू शकतात. फक्त लक्षात ठेवायचं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाय ऑर पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू किंवा अजून कुठला सिम्बॉल असेल, इट इज डब्ल्यू अपॉन एम. डब्ल्यूच्या ऐवजी काही ठिकाणी ई असेल, ई अपॉन एम असाही सिम्बॉल असू शकतो. सो इट इज मेजर्ड इन जूल पर किलोग्राम. So SI unit of gravitational potential is joule per kilogram. So it is logical or comprehensive based question. Gravitational potential चं युनिट हे जूल पर किलोग्राम आहे. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचं युनिट हे वेगळं आहे. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचं जे युनिट आहे ते युनिट वेगळं आहे आणि पोटेन्शियलचं युनिट जे आहे ते जूल पर किलोग्राम एवढं आहे. त्यानंतर मग ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचं युनिट काय असेल बघ, सांगू शकता तुमच्यापैकी कोणी? ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी आपण समजा ई जर कन्सिडर केलं तर ई इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ म्हणजे न्यूटन पर किलोग्रॅम. म्हणजे न्यूटन पर किलोग्रॅम हे ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचं युनिट आहे आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं युनिट हे जूल पर किलोग्राम एवढं आहे आणि ते एसआय युनिट आहे. लक्षात ठेवा, ते एसआय युनिट आहे. एसआय युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज जूल पर किलोग्राम. सीजीएस मध्ये असेल तर मग अर्ग पर ग्रॅम असं त्याचं युनिट राहील ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं. सो एसआय युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज जूल पर किलोग्राम. याच्या आधी जो केपलर सेकंड लॉ होता, तर केपलर्स फर्स्ट लॉ इज अबाउट इलेक्ट्रिकल ऑर्बिट, केपलर्स सेकंड लॉ इज अबाउट एरिया आणि केपलर्स थर्ड लॉ इज अबाउट दी पिरियड. असे 3 त्याच्यामध्ये लॉज आहे. सांगताना मग थोडंसं अर्धवट राहून गेलं ते. केपलरचा पहिला नियम हा इलेक्ट्रिकल ऑर्बिट बद्दल आहे. केपलरने सांगितलं की सगळे जे प्लॅनेट आहे किंवा उपग्रह आहे ते ग्रहांभोवती किंवा ग्रह जे आहे ते ताऱ्यांभोवती इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. हा केपलरचा पहिला नियम होता. आणि जो एरिया तो कव्हर करतो, जो प्लॅनेट आहे किंवा सॅटेलाइट आहे, जो एरिया कव्हर करतो, तो एरिया इट कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. जर एरिया जर काढण्याचा प्रयत्न केला तर सारख्याच वेळेमध्ये तेवढाच एरिया प्रत्येक ठिकाणी तो कव्हर करतो थ्रू आउट दी इलेक्ट्रिकल ऑर्बिट. सो दिस इज अबाउट दी केपलर्स सेकंड लॉ. आणि केपलरचा तिसरा नियम जो आहे तो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब या फॉर्म्युल्याशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये पिरियड जो आहे, टाइम, द पिरियड ऑफ मोशन ऑफ एनी प्लॅनेट अराउंड दी स्टार or any satellite about the planet is directly proportional to, t square is directly proportional to the radius of that orbit of that planet around the star or satellite around the planet. So t square is directly proportional to r cube असा तो फॉर्म्युला आहे. t square directly proportional to r cube. हे तुमचे केपलरचे 3 नियम आहेत. त्यानंतर मग पुढचा जो प्रश्न आहे तो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा 12वीतही तुम्हाला हा प्रश्न होता आणि हा वारंवार येतो, महत्वाचा प्रश्न आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बघा आपण ती स्लाइड पण पाहिली होती की ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. तो जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो कॅपिटल जी इज इक्वल टू एफ इंटू आर स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2 असाही फॉर्म्युला त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि मग डायमेन्शनचा जर विचार केला तर मग तिथे डायमेन्शन नेहमी MLT फॉर्म मध्ये घेतात. M फॉर मास, L फॉर लेंथ, T फॉर टाइम. सगळे बेसिक फिजिक्सच्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहे, मूलभूत भौतिक राशी आहे. त्याच्यामुळे याच्या स्वरूपातच आपण सगळे डायमेन्शन डिटरमाइन करतो, आपण काढतो, सगळे व्यक्त करतो, एक्सप्रेस करतो आणि रिप्रेझेंट करतो. त्याच्यामुळे आपल्याला मग M1, L, T या सगळ्या फॉर्म मध्ये ते घ्यावं लागेल. आता इथे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G इज इक्वल टू F, इथे फोर्स आला, फोर्स असल्यामुळे मग M1 हा इथे येईल डायमेन्शन मध्ये आणि R स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे L स्क्वेअर इथे येतो. आणि खाली फोर्स असल्यामुळे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन M1 L1 T मायनस 2. तो L1 आणि हा L2 म्हणजे L3. सो M1 L3 T रेस टू पॉवर मायनस 2 जो कन्सेप्ट आहे हा, M-1 L3 T minus 2. So A is the answer of this question. याचा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते A राहील. The dimensional formula for universal gravitational constant is M-1 L3 T minus 2. समजा
सर आता लक्षात कसं ठेवायचं, एक तुम्हाला क्ल्यू सांगतो, एक आयडिया सांगतो, की हे जे पॉवर आहे m⁻⁻1 Lचा पॉवर 3 t⁻², या 3 पॉवरची बेरीज येते 0. 3 - 2 - 1 इज 0, बरोबर आहे, किंवा -1 + -2 + 3 इज इक्वल टू 0. म्हणजे हे सगळे 3 पॉवरची जर आपण बेरीज केली, तिन्ही पॉवर -1 + 3 आणि -2, तर सगळ्यांची बेरीज 0 येते. याच्यावरून डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्ही सहज काढू शकता बाय युझिंग अनालिटिकल प्रॅक्टिस बेस क्वेश्चन m-1 L3t -2. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि SI युनिट वर आपण घेतलं होतं, ते एकदा परत रिपीट करतो. SI युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज जूल पर किलोग्राम, त्याचा आन्सर बी आहे. केपलर सेकंड लॉ इज अबाउट एरिया, त्याचा आन्सर सी आहे. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज m-1 L3t -2, याचा आन्सर ए आहे. सो दिस इज दी अनालिटिकल आणि प्रॅक्टिस, दोन्ही गोष्टी. म्हणजे मग तिथे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं डायमेन्शन्स काढून घ्यायचे, ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचे डायमेन्शन्स ते काढून घ्यायचे, त्यानंतर मग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स ते काढून घ्यायचे आणि एका ठिकाणी संकलित करायचे, एका ठिकाणी लिहून काढायचे, आणि मग वारंवार त्याचं वाचन करत राहायचं. म्हणजे लक्षात येते फॉर्म्युल्यावरून कसं काय काढलेलं आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सो द थिंग्स विल गेट इझियर फॉर यू इफ यू प्रॅक्टिस मोर दिस कन्सेप्ट्स. त्यानंतर मग आता प्रॉब्लेम होता. आता मात्र हे प्रॉब्लेम आहे, ते इथे मी हिंट दिलेली आहे, म्हणजे काळजी नका करू सर आम्हाला तर प्रॉब्लेम जमत नाही, कच्चा आहे वगैरे वगैरे, असं नाही. फाइंड दी हाईट, इथे हाईट काढायची आहे फ्रॉम दी हाईट h फ्रॉम दी अर्थ इफ दी gravitational acceleration reduces by 75% its value on the earth surface. समजा एखादी वस्तू आहे समजा, किंवा एखादा उपग्रह आहे म्हणा वगैरे एखादी, तर त्याचं हाईट आपल्याला इथून काढा, आणि त्यांचं असं म्हणणं की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती रिड्युसेस बाय 75% असं आहे. 75% कमी झालेली आहे. म्हणजे आधी 100% होती, ती आता 75% कमी झाली. 100% म्हणजे 100/100 असं लक्षात ठेवा, आणि 75% म्हणजे 75/100. 75% म्हणजे 75/100, दॅट इज 3/4. 3/4 ने ही व्हॅल्यू कमी झाली आहे. म्हणजे आता किती राहिली? 1/4. सो GH इज इक्वल टू 1/4 टाइम्स G, असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. GH, that is the acceleration due to gravity at height h from the earth's surface. So GH is equal to 1/4 of the G value. G is acceleration due to gravity on earth's surface. So GH is equal to 1/4 times G. हा फॉर्म्युला, कारण रिड्युसेस बाय 75%, 75% कमी झाली गुरुत्वाकर्षण जो आहे, जो G ची व्हॅल्यू जी आहे तेवढ्या उंचीवर, कारण ती एखादी वस्तू जेव्हा पृथ्वीपासून दूर जाते तेव्हा तिथे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी कमी होत जातो. आणि ही हाईट आपल्याला काढायची आहे की ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण 75% कमी झालेलं आहे. म्हणजे आता 25% फक्त राहिलेलं आहे. 25% म्हणजे 1/4, म्हणजे 25/100, दॅट इज 1/4 ऑफ G. सो GH इज इक्वल टू 1/4 टाइम्स G. आणि फॉर्म्युला आपल्याकडे आहे GH इज इक्वल टू G इंटू r²/r+h². हा फॉर्म्युला आहे. GH इज इक्वल टू G इंटू r²/r+h². सो GH ची व्हॅल्यू इथे जर ठेवली 1/4 टाइम्स G, दोन्ही ठिकाणचा G हा कॅन्सल होईल, आणि मग तुम्हाला r/r+h² म्हणजे 1/4. तर स्क्वेअर रूट जर घेतला तर मग 1/2 r/r+h इज 1/2. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर r इज इक्वल टू h अशी व्हॅल्यू याच्यामध्ये राहते. म्हणजे h इज इक्वल टू r, म्हणजे याचा आन्सर डी आहे. पहिल्या याचा आन्सर फाइंड द हाईट h फ्रॉम द अर्थ सरफेस इफ द ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन रिड्युसेस बाय 75% इट्स व्हॅल्यू ऑन दी अर्थ सरफेस. तर याचा आन्सर आर इतका आहे. आता खाली अजून एक न्यूमेरिकल त्यांनी दिलेलं आहे, एक अजून प्रॉब्लेम त्यांनी खाली दिलेला आहे. आता हे प्रॉब्लेम मी का घेतलं त्याच्या मागची माझी भूमिका सांगतो. प्रॉब्लेम वाचू आपण. फाइंड द हाईट h फ्रॉम दी अर्थ if the gravitational acceleration reduces to 25% of its value on the earth's surface. Find the height h from the earth. पृथ्वीपासून त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची म्हणा किंवा त्या ऑब्जेक्टची हाईट h तुम्हाला काढायची आहे.
if the gravitational acceleration reduces to 25%. Gravitational acceleration reduces to 25%. Gravitational acceleration रिड्यूस झालं 25% रिड्यूस झालं. याचा अर्थ 100% आता ते 25% आलेलं आहे. रिड्यूसेस टू 25%. आणि वरच्या प्रॉब्लेम मध्ये म्हटलं होतं की बा रिड्यूसेस बाय 75%. 75% कमी झालं म्हणजे 25% आलं. आणि रिड्यूसेस टू 25%. म्हणजे दोन्ही वरचा आणि खालचा प्रॉब्लेम हे समान आहे, सारखा आहे. सेम फॉर्म्युला, सेम कन्सेप्ट, सेम डेटा, फक्त वेगळ्या प्रकारे मांडलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की तुम्ही थोडं डोकं खाजवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हो म्हणजे वरचा प्रॉब्लेम खालचा प्रॉब्लेम जवळपास सारखा आहे. जवळपास नाही, पूर्णपणे सारखा आहे, कम्प्लीट सेम आहे. एकच आहे की फाइंड दी हाईट h फ्रॉम दी अर्थ सरफेस इफ दी ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन रिड्यूसेस बाय 75% आणि ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन रिड्यूसेस टू 25%. दोन्हीचा अर्थ एकच आहे. सो इट्स व्हॅल्यू ऑन दी अर्थ सरफेस इज r. h is equal to r. कन्सेप्ट तोच. gh is equal to gr square upon r plus h whole square. gh is equal to 1 upon 4 times g. आणि बाकी सगळं तेच आहे. फक्त इथे आहे किंवा गुरुत्वाकर्षण 25% आलेलं आहे. इथे 75% कमी होऊन पुन्हा ते 25% आलेलं आहे. आणि अशी उंची काढा की ज्या उंचीवर गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाच्या 25% एवढं आहे. आणि ती उंची म्हणजे r h इज इक्वल टू r इतकी आहे, 6400 किलोमीटर. आर म्हणजे काय, पृथ्वीचं रेडियस, त्रिज्या पृथ्वीची, कॅपिटल आर, 6400 किलोमीटर. एवढ्या उंचीवर गुरुत्वाकर्षण हे 25% इतपत येईल. सो इट विल बी जस्ट 1/4 times g or it will be 25% if it is reduces by 75% and it will come down to the 25%. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि त्याच्यानंतर मग आता एक अजून आहे, पहिल्याच चॅप्टरवर आधारित अजून काही प्रॉब्लेम आहे. आता हे जे आहे हे लॉजिकल थिंकिंग बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न पाहू आपण, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ब्लँक स्पेस ऍट दी सेंटर ऑफ दी अर्थ. गुरुत्वाकर्षण जे आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर सेंटर ऑफ दी अर्थ, अर्थच्या सेंटरला गुरुत्वाकर्षण किती असते, जर तुम्ही पुस्तकातून वाचलं व्यवस्थित, थोडं थिंकिंग आणि थोडं लॉजिक जर लावलं, यू विल फाइंड इट इज 0 at the center of the earth. Acceleration due to gravity is 0 at the center of the earth. पृथ्वीच्या सेंटरला. सर हे कसं काय शक्य आहे की बाबा 6400 किलोमीटर अंतर खोल जा तिथपर्यंत वगैरे, कोणी खोदलं आहे का इतकं अंतर? नॉट पॉसिबल. तिथपर्यंत जाणं आपल्याला शक्यच नाही आहे. 6400 किलोमीटर एवढं अंतर आपण खोदू शकत नाही. कुठलीच मशीन जगातली तेवढं अंतर पार करू शकत नाही. एक असा त्यांनी फॉर्म्युल्याच्या द्वारे तो कन्सेप्ट मांडला आणि तो करेक्ट आहे, सगळ्यांनी तो ऍक्सेप्ट केलं की पृथ्वीच्या मध्यभागी, पृष्ठभागापासून त्याच्या सेंटरला, जिथे गुरुत्वाकर्षण जे आहे ते हे जे आहे तुमचं, इट इज 0 ऍट दी सेंटर ऑफ दी अर्थ. त्या ठिकाणी पूर्णपणे शून्यच राहील. त्यामुळे मग तिथे अनडिफाईन किंवा ते बाकी युनिटी वगैरे किंवा इन्फिनिटी वगैरेचा काही प्रश्नच नाही. 0 म्हणजे 0. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ऍट दी सेंटर ऑफ दी अर्थ. आणि त्यानंतर मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. पोल्स. पोल्स म्हणजे आपल्या पृथ्वीला ध्रुव आहेत दोन, एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, असे दोन ध्रुव आपल्या पृथ्वीला आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला भारत देश, आपण उत्तर गोलार्धात आहोत. आपण इक्वेटर पासून म्हणजे विषुववृत्तापासून आपण जवळ आहोत, पण तरी आपण नॉर्थ पोलच्या जवळ आहे, साऊथ पोलच्या नाही. त्याच्यामुळे पृथ्वीला दोन प्रकारचे पोल्स आहेत आणि दोन्ही पोलवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा नेहमी जास्त असतो. सो द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्झिमम at the poles, North Pole as well as South Pole. The acceleration due to gravity is maximum at the poles. दोन्ही पोल्सला गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा जास्त असतो, मॅक्झिमम असतो. So the acceleration due to gravity is maximum at the poles. आणि acceleration due to gravity is 0 at the center of the earth. हे काही बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअरच पाहिजे. हे आयुष्यभरासाठी पुरणारे कन्सेप्ट आहे मित्र. समजा उद्या जाऊन तुम्ही म्हातारे झाले आणि तुमच्या नातवानी विचारलं, आजोबा किंवा आजी सांग बरं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज किती आहे ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती, 0 आहे ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. आणि मॅक्झिमम ऍट दी पोल्सला ती मॅक्झिमम आहे. अजून एक प्रश्न याच पहिल्याच युनिटवर आधारित आहे आणि इट इज अगेन लॉजिकल आणि थिंकिंग
बेस क्वेश्चन आहे. तर एक चिंतन त्याच्यासाठी आवश्यक आहे, लॉजिक ते लावणं आवश्यक आहे. आता इथे आहे टोटल फ्लक्स ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ओव्हर ए क्लोज सरफेस इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज किती आहे, फाइंड टाइम्स द टोटल मास एनक्लोज बाय दी सरफेस. हा आता सरळ सरळ गॉस लॉ ऑफ गॉस लॉ आहे, ग्रॅव्हिटेशन मधलं गॉस लॉ आहे. जसं न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तसं हा गॉस लॉ आहे. तर गॉस लॉ मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की इट इज -4 पाय टाइम्स g, where 4 pi is the solid area subtended by that substance to the orbit of the rotation, that is -4 pi times g. So total flux of the gravitation intensity near a close surface is gravitational field -4 pi g times the total mass enclosed by the surface. So this is about the, its answer जे आहे ते सी आन्सर आहे. इट इज -4 pi g. Total flux of the gravitational intensity over a closed surface in gravitational field is -4 pi g times. आणि acceleration due to gravity जी असते ती मॅक्झिमम असते पोल्सला, नेहमी लक्षात ठेवायचं. मग इक्वेटरला किती असते acceleration due to gravity? इक्वेटरला मिनिमम असते. झिरो कुठेच नसते, झिरो नाहीये. झिरो फक्त पृथ्वीच्या सेंटरला. acceleration due to gravity is zero at the center of the earth. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. पुन्हा पहा, the acceleration due to gravity is zero at the center of the earth, minimum at the equator and maximum at the poles. असं लक्षात ठेवा, म्हणजे मग तुमचं अजिबात कन्फ्युजन होणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही आणि कन्सेप्ट क्लिअर होत जाईल तुमचा. टोटल फ्लक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ओव्हर अ क्लोज सरफेस इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज -4 pi g टाइम्स द टोटल मास एनक्लोज बाय द सरफेस. हा कन्सेप्ट. त्यानंतर मग इथे अजून एक त्याच्यावरचा प्रश्न आहे की ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे नियर ए स्पियर, ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे त्या स्पियरच्या सेंटरला जर तुम्ही डिटरमाइन केलं तर त्याची व्हॅल्यू मात्र तुम्हाला माहिती पाहिजे. ती व्हॅल्यू तरी सांगून होणार नाही. GMR. सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की GMR आणि कॅपिटल R अपॉन कॅपिटल R ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत चारही. कधी कधी गेस वर्क विद्यार्थी करतात, पण परंतु इथे फारच कठीण परिस्थिती आहे. कॅपिटल G, कॅपिटल M, स्मॉल r सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि खाली कॅपिटल R आहे, सगळ्या ठिकाणी आहे. आरच्या व्हॅल्यूज बदललेल्या आहे खाली पहा डिनॉमिनेटर मध्ये. एका ठिकाणी R² आहे, एका ठिकाणी R² आहे, एका ठिकाणी R³ आहे, दुसऱ्या ठिकाणी परत R³ आहे, एक मायनस आहे, एक प्लस आहे. म्हणजे एवढं सोपं नाही. गेस वर्क अजिबात चालणार नाही, तुम्हाला माहितीच पाहिजे ही व्हॅल्यू. इट इज -GMM अपॉन R³. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जे आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट द सेंटर ऑफ द स्पियर इट इज -GMM अपॉन R³ ही व्हॅल्यू आहे. इट इज -GM अपॉन R² च्या ऐवजी GMM इंटू R अपॉन R³ एवढी ही व्हॅल्यू आहे. आणि त्यानंतर मग आता जसं मग आपण SI युनिट पाहिलं तसं आता CGS युनिट पाहू आपण आता. सो CGS युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल बघा आपण पाहिलं होतं की जूल पर किलोग्रॅम हे त्याचं SI युनिट होतं. त्याचं CGS युनिट आता अर्क पर ग्रॅम हे राहील त्याच्यामध्ये. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल V इज इक्वल टू W अपॉन M हा फॉर्म्युला आपण बघा पाहिला, किंवा पोटेन्शियल फाय और V इज इक्वल टू W अपॉन M और E अपॉन M असंही म्हटलं चालेल. आणि इट इज मेजर्ड इन जूल पर किलोग्रॅमच्या ऐवजी आता इथे अर्क पर ग्रॅम असं राहील. जूल पर किलोग्रॅमच्या ऐवजी अर्क पर ग्रॅम असं राहील. सो CGS युनिट म्हणजे MKS युनिट माहित आहे, SI युनिट किंवा CGS युनिट असेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. सो इट इज अर्क पर ग्रॅम एवढी व्हॅल्यू राहील. आणि त्यानंतर मग आता एरियल व्हेलॉसिटी. एरियल व्हेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ अँग्युलर मोमेंटम L and the mass m of the planet is. एरियल व्हेलॉसिटी इज आता ही त्या फॉर्म्युल्यातून आलेल्या व्हॅल्यूज आहेत. अँग्युलर मोमेंटम वगैरे. अँग्युलर मोमेंटम तुमचा कॅपिटल L इतका आहे, मास स्मॉल m इतका आहे. तर आता L अपॉन M सगळ्या ठिकाणी L अपॉन M आहेच, L अपॉन M ही व्हॅल्यू आहेच. परंतु the correct answer of this question is L upon twice M एवढा आहे. 1/2 times L upon M. हा अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे, कारण हाच कन्सेप्ट नंतर इलेक्ट्रॉनसाठी त्यांनी लावला त्याच्यामध्ये
की इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम आणि त्याचा मास यांच्यामधला जो रेशो आहे इट इज ऑल्सो 1/2 टाइम्स L/m. तर हाच कन्सेप्ट तिथे लागू होतो. त्याच्यामुळे हा महत्वाचा कन्सेप्ट आहे फिजिक्स मधला. द एरियल व्हेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ अँग्युलर मोमेंटम L अँड मास m ऑफ अ प्लॅनेट इज L/2m. त्यानंतर लॉ ऑफ पिरियड इज ऑल्सो नोन ॲज, मग आपण जे पाहिलं होतं ते होतं ग्रॅव्हिटेशन मधलं. पण हा प्रश्न आता दुसऱ्या ह्याच्यामधला आहे, लॉ ऑफ पिरियड किंवा त्याच युनिट मधला आहे असं असं समजा. आणि लॉ ऑफ पिरियड इज ऑल्सो नोन ॲज म्हणजे तिसरा लॉ जो आहे तुमचा Kepler's third law of planetary motion. So the law of period is also known as the law of harmonic. याचं उत्तर हार्मोनिक आहे. The law of period is also known as the law of harmonics. हार्मोनिक्स म्हणजे विशिष्ट कालावधीने रिपीट होणारी जी मोशन आहे ज्याला आपण पिरियॉडिक म्हणतो, दॅट इज हार्मोनिक मोशन. इट इज पिरियॉडिक, इट इज हार्मोनिक. आणि तिथे हार्मोनिसिटी आहे म्हणजे एक वाक्यता परत परत तीच मोशन त्या ठिकाणी रिपीट होते, विशिष्ट कालावधीने तीच मोशन रिपीट होते. अशा प्रकारच्या मोशनला आपण हार्मोनिक मोशन म्हणतो. तिथे रिव्हॉल्युशन किंवा ओव्हरटोन किंवा रेझोनन्सचा काहीच कन्सेप्ट नाही, तिथे फक्त हार्मोनिक. लॉ ऑफ पिरियड इज ऑल्सो नोन एज द लॉ ऑफ हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, ते स्टेशनरी वेव्ह मधले ते वेगळा, तो कन्सेप्ट वेगळा आहे. तिथे ओव्हरटोनच्या रूपात आपण हार्मोनिक घेतो. म्हणून त्यांनी ओव्हरटोन मुद्दाम शब्द टाकला याच्यामध्ये की विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन व्हावं. अरे हार्मोनिकच्या ऐवजी मग ओव्हरटोन, काही विद्यार्थी ओव्हरटोन लिहू शकतात उत्तर. ओव्हरटोनचा इथे काही संबंध नाही आहे. इट इज हार्मोनिक. हार्मोनिसिटी, जो हार्मोनियम शब्द आलेला आहे तो फिजिक्स मधूनच आलेला आहे. हार्मोनियम, म्युझिक मधले सगळे शब्द फिजिक्स मधून आलेला आहे, कारण म्युझिकचा स्टडी सगळे फिजिक्स वाले करतात. संगीत शास्त्राचा मॅक्झिमम अभ्यास हा फिजिक्स वाल्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळे शब्द फिजिक्स मधून तिथे आलेले आहेत. हार्मोनिक्स, ओव्हरटोन्स वगैरे, रेझोनन्स वगैरे, हे सगळे त्या साऊंडची संदर्भात हे सगळे कन्सेप्ट आहे. परंतु या ठिकाणी मेकॅनिक्स आहे. इट्स अ मेकॅनिक्स. So law of periodic motion according to the Kepler's law of planetary motion is about the motion, it's about the law of harmonic. तो हार्मोनिकचा कन्सेप्ट आहे. आणि एकदा पुन्हा आपण रिवाइज करू हे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍट द सेंटर ऑफ स्फेरिकल ऑब्जेक्ट इज -gmm/r³ असा त्याचा अर्थ होतो. -gmm/r³ and the CGS unit of gravitational potential is erg/gram. इथे जूल पर किलोग्राम होतं SI मध्ये, CGS मध्ये erg/gram असं आहे. तेवढं थोडंसं लॉजिक तिथे यूज करायचं, कारण हे कॉम्प्रेन्शन म्हटलेलं आहे, रिडिंग कॉम्प्रेन्शन. थोडंसं वाचन केलं की जमून जातं, खूप डीप मध्ये घ्यायची गरज नाही. त्यानंतर मग एरियल व्हेलॉसिटी जी आहे इट इज L/2m एवढी आहे. एरियल व्हेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ अँग्युलर मोमेंटम L, मास m ऑफ ए प्लॅनेट इज L/2m एवढं आहे. आणि द लॉ ऑफ पिरियड इज ऑल्सो नोन एज द लॉ ऑफ हार्मोनिक. सो त्यानंतर अशा प्रकारे आता हे मात्र दुसऱ्या चॅप्टर मधले मी प्रश्न घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जे प्रश्न आहे हे दुसऱ्या युनिट मधून घेतलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की यातले प्रश्न हे सरफेस टेन्शन 6व्या युनिट मधले वगैरे आहे. मुद्दाम हे तुमच्यासाठी आणले की अजून एक्स्ट्रा अभ्यास पाहिजे, नाही तर तुम्ही एकच युनिट कराल आणि तेवढंच युनिट करून एक्झाम मध्ये जाल तर तुम्ही पासही नाही होऊ शकणार, कारण सगळ्याच युनिटचा अभ्यास करावा लागेल MCQ जरी म्हटल्यानंतर. आणि MCQचं पुस्तक आता परवा येणारच आहे मार्केटमध्ये. ते पुस्तक विकत घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जमते आपल्याला, म्हणजे काही कठीण नाही आहे. फार जास्त कठीण MCQ नसतात. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सुद्धा MCQ फार जास्त नाही आहे. तुम्ही सगळेजण चांगल्या मार्कांनी पास होणार आहे याची गॅरंटी बिलकुल. जेवढे 25 पार्टिसिपेंट्स इथे हजर आहेत हे सगळे चांगल्या मार्कांनी पास होणार आहेत. मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा पण देतो आणि हेही सांगतो की सगळ्यांनी ते पुस्तक विकत घ्या, अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा. ऍज टेम्परेचर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस, इट्स विस्कॉसिटीचं काय होतं की जेव्हा एखाद्या लिक्विडचं आपण तापमान वाढवतो तर त्याची विस्कॉसिटी ही कमी होते. त्याची विस्कॉसिटी, पाणी जर आपण थंड पाणी असेल तर त्याची विस्कॉसिटी जास्त असते, आणि पाणी जर उकळलं किंवा गरम केलं तर त्याची विस्कॉसिटी कमी कमी होत जाते. बरेचसे लिक्विड असे आहेत, साधं तेल असेल समजा, आईला काही समजा भजे वगैरे करायचे समजा, तयार करायचे, आणि समजा तिने ते तेल जर तापवलं तर त्या तेलाची विस्कॉसिटी त्याच्या तापमानानुसार कमी होत जाते. ज्या तेलाचं तापमान जेव्हा कमी असतं तेव्हा विस्कॉसिटी जास्त असते, आणि तेल जसं जसं गरम होईल
तशी तशी त्याची व्हिस्कॉसिटी कमी होईल आणि मग तळण वगैरे चांगल्या प्रकारे होते. तुम्ही पाहिलं असेल कढईत जेव्हा तेल तापत जाते तेव्हा त्याच्यामध्ये मग तो जो पदार्थ आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे तळला जातो. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की हॉटेलवाले वगैरे जे आहेत ते तळलेलं तेल कधीच फेकत नाही, ते पुन्हा पुन्हा वापरतात. कारण मग त्याची स्पेसिफिक हीटही त्यांना जशी पाहिजे तशी आलेली असते आणि पटकन ते तेल तापून जाते आणि पटकन तो पदार्थ त्यातून, अर्थात त्यात फॅटी ऍसिड्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकते आपल्या रक्तातलं, ते घातक असते. त्याच्यामुळे आपण सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस, ऍज द टेम्परेचर ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस, इट्स विस्कॉसिटी डिक्रीजेस. आणि तसाच प्रश्न आहे पुढचा की समजा गॅसचा आपण जर विचार केला की ऍज टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीजेस, तर इथे मात्र उलट होते. इथे सगळा उलटा प्रभाव होतो. इथे जो आहे फेनॉमिना तो उलट आहे की ऍज दी टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीजेस, इट्स विस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे गॅसचं उलट आहे की गॅसला जर आपण तापवलं तर गॅसची मात्र विस्कॉसिटी ही वाढत जाते. टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीजेस, इट्स विस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. फुग्यामध्ये वगैरे आपण गॅस भरतो तेव्हा तिथे त्याचं तापमान आपण वाढवतो आणि मग त्याची विस्कॉसिटी वाढते तिथे. तर हा तो कन्सेप्ट आहे. लिक्विड आणि गॅसमध्ये उलट आहे. म्हणजे लिक्विड जर तापवलं तर त्याची विस्कॉसिटी कमी होते आणि गॅस जर तापवला तर त्याची विस्कॉसिटी मात्र ही वाढते. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे की विच फ्लो रेट डिस्क्राइब्स अ फ्लुइड दॅट इज हायली विस्कस. असा हा प्रश्न आहे की विच फ्लो रेट डिस्क्राइब अ फ्लुइड दॅट इज हायली विस्कस. खाली 4 उत्तर दिलेले आहेत की कुठला फ्लो जो आहे, विच फ्लो रेट, आणि सगळे फ्लो रेट सेंटीमीटर पर सेकंद मध्ये आहे. सगळे सेंटीमीटर पर सेकंद मध्ये आहे. सगळेच्या सगळे सेंटीमीटर पर सेकंद मध्ये आहे. विच फ्लो रेट डिस्क्राइब अ फ्लुइड दॅट इज हायली विस्कस. हायली विस्कस आहे म्हणजे काय की त्याची व्हेलॉसिटी कमी आहे. हायली विस्कस आहे म्हणजे व्हेलॉसिटी कमी आहे. याचा अर्थ सगळ्यात कमी जी व्हेलॉसिटी आहे हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. विच फ्लो रेट डिस्क्राइब अ फ्लुइड दॅट इज हायली विस्कस. समजा 2 सेंटीमीटर पर सेकंड सगळ्यात कमी स्पीड आहे, सगळ्यात कमी व्हेलॉसिटी आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड. आपण स्पीड म्हणून वाटल्यास विच फ्लो रेट, तर 2 सेंटीमीटर पर सेकंड हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे की विच फ्लो रेट डिस्क्राइब द फ्लुइड दॅट इज हायली विस्कस. आणि हा जो 8 आहे शेवटचा, 8 सेंटीमीटर पर सेकंड, हा काय होईल, याची स्पीड सगळ्यात जास्त असल्यामुळे हा याची जी विस्कॉसिटी आहे ती फारच कमी राहील. आणि 2 सेंटीमीटर पर सेकंड जी स्पीड आहे किंवा फ्लो रेट आहे तर तिथे विस्कॉसिटी हायेस्ट आहे, सगळ्यात जास्त आहे. असा त्याचा अर्थ होतो. अँड द युलर्स इक्वेशन इज व्हॅलिड फॉर, आता हे माहिती पाहिजे युलर्स इक्वेशन जे आहे पर्टिक्युलरली ते कॉम्प्रेसिबल लिक्विड साठी असते. जर तुमचा हा टॉपिक झाला असेल तर युलर्स इक्वेशन जे आहे तर हा कॉम्प्रेसिबल लिक्विड फ्लो साठी आहे. माझ्या कॉलेजमध्ये मीच हा टॉपिक घेतला होता, मीच कव्हर केला होता. त्याच्यामुळे आमच्या याच्यावरच्या टेस्ट पण झाल्या, किंवा संपला, रिव्हिजन पण घेतलं मी, टेस्टही झाल्या, सगळंच झालं याच्यामध्ये. युलर्स इक्वेशन इज व्हॅलिड फॉर कॉम्प्रेसिबल लिक्विड फ्लो. युलर्स असा शास्त्रज्ञ होता आणि त्या शास्त्रज्ञांनी त्याचे जे इक्वेशन दिलेले आहे, युलर्स इक्वेशन इज व्हॅलिड फॉर कॉम्प्रेसिबल लिक्विड फ्लो. जे लिक्विड कॉम्प्रेस होते, कॉम्प्रेस तुम्ही ज्याला हे करू शकता, इनकॉम्प्रेशन नाही, कॉम्प्रेसिबल लिक्विड. सो इथे युलर्स इक्वेशन वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सेस प्रेशर. सरफेस टेन्शन मध्ये जर तुम्ही शिकले असाल, तुम्हाला माहिती असेल, 12वीलाही होतं तुम्हाला, की एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप, लिक्विडच्या ड्रॉप मध्ये जे एक्सेस प्रेशर आहे ते सरफेस टेन्शनवर आधारित आहे आणि त्याच्या रेडियसवर अवलंबून आहे. सो इट इज ट्वाइस T/R. एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप इज ट्वाइस T/R. तर याचा आन्सर बी इतका आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड, एनी लिक्विड, ट्वाइस T/R. परंतु समजा तुम्हाला परीक्षेत असं आलं किंवा एक्सेस प्रेशर इनसाइड दी सोप बबल, तर मात्र याचं उत्तर बदलते. कारण सोप बबल याला 2 सरफेस आपण त्याच्या कन्सिडर करतो, आतला आणि बाहेरचा. तिथे त्याचं उत्तर मग 2 टाइम्स ट्वाइस T/R एवढं असते. अदरवाइज एक्सेस प्रेशर इनसाइड एनी लिक्विड ड्रॉप इज ट्वाइस T/R. परंतु समजा असा प्रश्न आला की सोप सोल्युशनचं एक्सेस प्रेशर किती आहे, तर मग मात्र त्याचं उत्तर 2 टाइम्स ट्वाइस T/R म्हणजे 4 टाइम्स T/R एवढं येईल.
तर हा त्याच्यामधला मूलभूत फरक आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप इज ट्वाइस T upon R and excess pressure inside the soap solution, soap bubble is 4 times T upon R. एकदा पुन्हा रिवाइज करू नये, पण आता हे स्पेसिफिक क्वेश्चन्स आपले संपलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला असाइनमेंट कडे वळायचं आहे. आपण वेळेत संपणार आहे हे तुम्हाला मी याची गॅरंटी देतो. वेळेच्या आतच आपलं संपणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक 10-15 मिनिटात आपण आपलं डिस्कशन संपून टाकू. सो ॲज टेम्परेचर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस, as the temperature of liquid increases, its viscosity decreases. हे कायम लक्षात ठेवायचं. जसं एखाद्या लिक्विडचा आपण तापमान वाढवतो, त्याची विस्कॉसिटी ही कमी झालेली असते. आणि याचा बरेच ठिकाणी आपण वापरही करतो. इंजिन ऑइल मध्ये वगैरे, गिअर ऑइल मध्ये वगैरे, ब्रेक ऑइल मध्ये वगैरे खूप ठिकाणी याचा वापर केला जातो या प्रॉपर्टीचा. कारण फिजिक्स आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरतो. आपल्या हिवाळ्यामध्ये तेल गोठते म्हणून आपण विशिष्ट प्रकारचं तेल वापरतो, अल्मंड ड्रॉप वगैरे वापरतो, किंवा अजून वेगळ्या प्रकारचे तेल वगैरे मिळतात जे कधीच गोठत नाही. त्याच्यामध्ये असे केमिकल टाकलेले असतात की ते कधीही गोठू देत नाही त्या तेलाला. तसे आपण ते हिवाळ्यात वापरतो. उन्हाळ्यामध्ये काही प्रश्न नसतो. सो त्यानंतर मग ॲज टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीजेस, इट्स विस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीजेस, इट्स विस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. हे असं लक्षात ठेवायचं. आणि पुढचा प्रश्न आहे, विच फ्लो रेट डिस्क्राइब अ फ्लुइड दॅट इज हायली विस्कस. सो इट इज हायली विस्कस असण्यासाठी त्याची व्हेलॉसिटी मिनिमम पाहिजे आणि ती आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड. हायली विस्कस म्हणजे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ॲज रेट ऑफ फ्लो इन्क्रीजेस, विस्कॉसिटी डिक्रीजेस, अँड रेट ऑफ फ्लो डिक्रीजेस, विस्कॉसिटी इन्क्रीजेस. असं इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटी त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, द युलर्स इक्वेशन. युलर्स इक्वेशन बर्नॉलीज थेरमच्या आधीचा कन्सेप्ट आहे. युलर्स इक्वेशन इज व्हॅलिड फॉर कॉम्प्रेसिबल लिक्विड फ्लो. इज फॉर कॉम्प्रेसिबल लिक्विड, जे लिक्विड कॉम्प्रेस होते त्याच्यासाठी फक्त युलर्स इक्वेशन हे व्हॅलिड आहे, बाकीच्यांसाठी नाही. सो युलर्स इक्वेशन इज व्हॅलिड फॉर कॉम्प्रेसिबल लिक्विड फ्लो. आणि शेवटचा प्रश्न आहे, एक्सेस प्रेशर इज इनसाइड द लिक्विड ड्रॉप, इट इज ट्वाइस T upon R. एक्सेस प्रेशर लिक्विड ड्रॉप मध्ये, कुठल्याही लिक्विड ड्रॉप, इट इज ट्वाइस T upon R. आणि सोप सोल्युशन असेल तर मग 4 times T upon R एवढं. हे ऑलरेडी आपण घेतलं होतं रिडिंग कॉम्प्रेशन मध्ये. हाही आपला स्लाइड झाली असाइनमेंटच्या आधी. आता मला वाटतं हे सगळंच आटोपलेलं आहे. असाइनमेंटवर जायला काही हरकत नाही. हे आपण घेतलं होतं एक्झाम्पल्स. पहिली स्लाइड होती आपली. हे एक्झाम्पल आपले झाले होते. तुम्हाला जर लिहून घ्यायचे असेल तर वाटलं लिहून घ्या, नोट करून ठेवायचे नोट करून ठेवा, महत्वाचे आहेत. ऑलरेडी यातले बरेचसे येऊनही गेलेले आहेत विद्यापीठाच्या एक्झाम मध्ये. पण विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये 4च फिल इन द ब्लँक्स असतात, त्याच्यामुळे तिथे जास्त स्कोप नसतो. आता मात्र पूर्ण पेपर, अख्खा पेपर तुम्हाला MCQचा येणार आहे. त्यामुळे हे सगळे तुम्ही लिहून ठेवा. त्याच्यामध्ये लॉजिकल आणि कॉम्प्रिहेन्शन कुठे आहे, अनालिटिकल प्रॅक्टिस बेस वगैरे क्वेश्चन कुठे आहे, हे सगळे तुमच्याकडे असले पाहिजे. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी बेस क्वेश्चन, म्हणजे हे काही प्रॉब्लेम्स आपल्याला यायलाच पाहिजे. सोपे प्रॉब्लेम जे आहेत त्याची तयारी करून ठेवायची, प्रॉब्लेम होणार नाही. हे दोन्ही प्रॉब्लेम सारखेच आहे. मग तुम्हाला मी सांगितलं, बोथ दिस प्रॉब्लेम बेस्ड ऑन द सेम कन्सेप्ट, सेम फॉर्म्युला, सेम डेटा. इव्हन डेटा सुद्धा सेम आहे, कन्सेप्ट ही सेम आहे, फॉर्म्युलाही सेम आहे, सगळं सेम आहे, आणि आन्सरही सेम आहे. And basically both the questions are same, identical. Only the way of asking, the way of presenting the question is different. थोडं कन्फ्युजिंग आहे. 75% कमी होणे आणि 25% कमी होणे, त्याचा अर्थ एकच असतो. किती टक्क्यांनी कमी झाला म्हणजे किती टक्क्यापर्यंत आला, त्याचा अर्थ तोच आहे. नंतर हे काही प्रश्न आपण विस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन वगैरे या टॉपिकवर पाहिले, ते आपण याच्यामध्ये कव्हर केले. तर हेही काही प्रश्न होते पहिल्या युनिटवर आधारित, जे लॉजिकल आणि थिंकिंग बेस्ड क्वेश्चन होते ते आपण पाहिले. त्याच्यानंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये हे पण आपण पाहिलं. हे सगळे प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केले. आता आपण डायरेक्ट असाइनमेंट, आपला शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज असाइनमेंट, तिकडे वळू आता आपण. आणि असाइनमेंट कशा सॉल्व्ह करायच्या त्याची मी तुम्हाला सांगतो, आणि ते तुम्हाला सरांकडे सबमिट करायचं आहे असाइनमेंट.
सो द असाइनमेंट, आता इथे स्टार्ट करू आपण. 2च स्लाइड आहे, जास्त नाही आहे असाइनमेंटच्या, आणि 10 मिनिटात आटोपतो मी. विदिन 10 minutes आय शॅल फिनिश माय लेक्चर. सो इफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्क्रीज बाय 2%, समजा सिंपल पेंडुलमची जी लांबी आहे ती 2% वाढवली, तर त्याचा पिरियड इज, त्याचा टाइम पिरियड किती होईल, मग वाढेल की कमी होईल, किती टक्क्यांनी कमी होईल, इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल, त्या उत्तरांमध्ये सगळं दिलेलं आहे. इन्क्रीज बाय 2%, डिक्रीज बाय 2%, इन्क्रीज बाय 1%, डिक्रीज बाय 1%, असं तो प्रश्न आहे. इफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. आणि 12वीचाच प्रश्न आहे, काही फार कठीण नाही आहे. नाही जर खूपच कठीण आहे, आता आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं आम्ही, ये तो हमने जिंदगी में पहिली बार सुना सर, असं नाहीये, तुम्हाला 12वीला होतंय. इफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इन्क्रीज बाय 2%. आता हे पर्सेंटची भानगड कशी सॉल्व्ह करायची, मी तुम्हाला एक साधी सोपी आयडिया सांगतो. नेहमी टक्केवारी ही 100%च्या याच्यामध्ये न्यायची. इन्क्रीज बाय 2% म्हणजे 2/100 असे तुम्ही घेऊ शकता. इफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्क्रीज बाय 2%, 2/100 तुम्ही असं घेऊ शकता. किंवा मी काय करतो, एक आयडिया, आधी 100% आहे लेंथ असं ऍझ्युम करतो. इफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज 100% सुरुवातीला, आणि आता 2% वाढली म्हणजे किती झाली, 100 अधिक 2, 102. सो इट इज 102. आधीची व्हॅल्यू किती होती, 100. आणि मग माझ्याकडे फॉर्म्युला T इज इक्वल टू ट्वाइस बाय √L/G हा फॉर्म्युला. T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे. एक हिंट दिलेली आहे त्याच्यामध्ये, T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे, कारण या ठिकाणी G कॉन्स्टंट आहे. सिंपल पेंडुलम त्याच ठिकाणी आहे. सिंपल पेंडुलम तिथेच टांगून ठेवलेला आहे, लटकून ठेवलेला आहे, तिथेच फिक्स केलेलं आहे. तर तिथेच पेंडुलम असल्यामुळे G ची व्हॅल्यू तिथेच ही फिक्स राहील, कॉन्स्टंट राहील, तेवढीच राहील, बदलणार नाही. बरोबर आहे. मग फॉर्म्युला T इज इक्वल टू ट्वाइस बाय √L/G चा, आणि T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे, म्हणजे T1/T2 इज इक्वल टू L1/L2 अंडर रूट, किंवा T1/T2 इज इक्वल टू अंडर रूट L1/L2 हा फॉर्म्युला आहे. नाही सर आम्हाला काही समजलं नाही, हा फॉर्म्युला रेशिओ प्रपोर्शनचा आहे. रेशिओ प्रपोर्शन T1/T2 इज इक्वल टू अंडर रूट L1/L2 हा तो सिंपल फॉर्म्युला आहे. T1/T2 इज इक्वल टू अंडर रूट L1/L2, T1/T2 इज इक्वल टू अंडर रूट L1/L2. आणि मग आता L1 ची व्हॅल्यू आधी किती होती, 100, आता किती आहे, 2% वाढल्यामुळे 102. सो L1 इज 100, L2 इज 102, आणि आता ती किती टक्क्यांनी वाढेल ते काढा त्याच्यामध्ये. त्यामुळे आता तुम्हाला T2/T1 इज इक्वल टू अंडर रूट L2/L1 अशी व्हॅल्यू घ्यावी लागेल, 102/100, आणि ती व्हॅल्यू तुम्ही T1 च्या फॉर्म मध्ये काढू शकता. आणि आता तुम्हाला माहित आहे की L इन्क्रीजेस, T इन्क्रीजेस, L इन्क्रीजेस, T इन्क्रीजेस, L इन्क्रीजेस, L इन्क्रीजेस, T इन्क्रीजेस. त्याच्यामुळे डिक्रीज हे त्याचं उत्तर नाही. इफ लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस बाय 2%, पिरियड इज इन्क्रीज बाय, दोन्ही इन्क्रीजेसचे उत्तर येतील. त्यामुळे आता हे दोनचं हे उत्तर संपले. बी आणि डी हे त्याचं उत्तर नाहीये. बी आणि डी हे त्याचं उत्तर नाहीये. डिक्रीजचा काही संबंधच नाही. आता आली इन्क्रीज, आणि आता इन्क्रीज मध्ये 2 प्रश्न आहेत की ए आणि सी मध्ये कॉम्पिटिशन आहे, कोणतं उत्तर आहे. इफ द लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीज बाय 2%, लेंथ जर 2% वाढली तर टाइम पिरियड त्याचा स्क्वेअर रूट आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर रूट असल्यामुळे तो 2% कधीच वाढणार नाही. इट विल इन्क्रीज बाय 1%. सर तुम्ही म्हणाल तुम्ही तर उत्तरच सांगून दिलं. आता मी उत्तर सांगण्याचा मागचा माझा उद्देश असा आहे की लॉजिक पहा कसं लावायचं, की बाबा लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीज बाय 2%, लांबी जर 2% वाढली तर टाइम पिरियड हा वाढेलच, आणि तेवढ्याने नाही वाढणार, तेवढ्याने नाही, कारण तो स्क्वेअर रूट मध्ये आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा नक्की कमी आणि वाढेल असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण. सॉलिड सिलेंडर ऑफ मास 20 kg. आता सॉलिड सिलेंडर आलं वगैरे तर हा पहिला युनिट नाही, आता हा दुसऱ्या युनिटवरचा आधारित प्रश्न आहे. सॉलिड सिलेंडर मास 20 kg rotates about its axis with constant angular speed 100 radian per second. The radius of cylinder is 25 centimeter. Find the kinetic energy of rotating cylinder about its axis. Kinetic energy half I omega square. ही ती व्हॅल्यू आहे. Find the kinetic energy half I omega square. कायनेटिक एनर्जी हाफ I ओमेगा स्क्वेअर आहे, आणि याच्यामध्ये सॉलिड सिलेंडर आहे. सॉलिड सिलेंडर असल्यामुळे आता त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, मग आपण पाहिला तो mr² by 2
इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड सिलेंडर. हॉलो सिलेंडर असता तर मग mr² आला असता मोमेंट ऑफ इनर्शिया. सॉलिड सिलेंडर आहे म्हणजे mr²/2 इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ओमेगा जो आहे तो 100 रेडियन पर सेकंद त्याच्यामध्ये म्हटलं त्याने अँग्युलर स्पीड. तर अँग्युलर स्पीडचाही असं प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये की ओमेगा जी आहे ती 100 रेडियन पर सेकंदाची व्हॅल्यू दिली, त्याचा स्क्वेअर करायचा तुम्हाला त्याच्यामध्ये ओमेगा 100चा स्क्वेअर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2. तर त्याच्यामध्ये 25 सेंटीमीटर रेडियस दिलेला आहे. त्यामुळे 25 सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. सो 25 सेंटीमीटर डिवाइड बाय 100 0.25 मीटर असं त्याची व्हॅल्यू होईल. आणि त्याचा स्क्वेअर मग हाफ mr², एमची व्हॅल्यू 20 kg. अशा सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि मग तुम्हाला कायनेटिक एनर्जी मिळेल हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि इट विल बी इन जूल. कायनेटिक एनर्जी ती जूल मध्ये असेल. तर तुम्ही सहज काढू शकता हाफ आय ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर पुढचं अजून एक प्रश्न या स्लाइड मधला आहे असाइनमेंटचे. 10 मिनिटात आपण आटपू आता. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट ए हाईट 10 किलोमीटर अबोव्ह द अर्थ सरफेस. मगाचाच प्रॉब्लेम आहे जणू काही असं वाटते आहे. सगळे कन्सेप्ट तेच आहे. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट ए हाईट 10 किलोमीटर अबोव्ह द अर्थ सरफेस. पृथ्वीपासून 10 किलोमीटर एवढ्या उंचीवर गुरुत्वाकर्षण किती असेल हे आता आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. पृथ्वीचं रेडियस दिलेलं आहे, त्रिज्या दिलेली आहे पृथ्वीची 6400 किलोमीटर. गुरुत्वाकर्षण पण दिलेलं आहे पृथ्वीवर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे GH = G × 1 - twice h/r. हा फॉर्म्युला आला कुठून? तो फॉर्म्युला हा मगाचा जो होता GH = G(r²r²)² त्याचंच रूपांतरण केलेलं आहे. त्याचंच जे कॅल्क्युलेशन करून हा नवीन प्रकारचा फॉर्म्युला आपण तयार केला. GH = G × 1 - twice h/r. सो दिस इज द फॉर्म्युला. GH = G × 1 - twice h/r. आणि याच्यामध्ये R गिवन आहे 6400 किलोमीटर, G 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ते गिवन आहे. आणि H सुद्धा दिलेला आहे. H हाईट 10 किलोमीटर ते दिलेलं आहे. फक्त किलोमीटरचं आता मीटर मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. 10 किलोमीटर मध्ये 10 × 10⁻³ 6400 किलोमीटर मध्ये 6400 × 10⁻³ मीटर. G 9.8 मीटर आहे म्हणून मग सगळे मीटर मध्ये करायचे. 6400 किलोमीटर आहे म्हणजे 6400 × 10⁻³ मीटर. 10 किलोमीटर 10 × 10⁻³ मीटर. आणि त्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायच्या आणि सॉल्व्ह करायचं. अशा पद्धतीने तुम्ही हे असाइनमेंट सॉल्व्ह करू शकता. एकदा परत रिव्हिजन घेऊ आपण याच्यावर की पहिल्या याच्यामध्ये पाहू. इफ द लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम इन्क्रीज बाय 2%. प्रॉब्लेम नीट वाचावा लागते. प्रत्येक प्रश्न नीट वाचावा लागतो. नीट व्यवस्थित वाचावा लागतो. घाई करायची नाही कुठेच. डोंट बी हरी. It will create worry. So if the length of simple pendulum is increased by 1%, the period also increased by say 1%, and the length of pendulum increased by 2%, the period will also increase. Length वाढली तर period वाढतोच, त्यामुळे डिक्रीजचा प्रश्नच नाही. If the length of simple pendulum increased by 2%, period will also increase, not by 2% but by 1%. फॉर्म्युला आहे आपल्याकडे twice √n by G. पुढे आहे सॉलिड सिलेंडरचं इनर्शिया आणि त्याची टोटल कायनेटिक एनर्जी काढायची तुम्हाला. फाइंड दी कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग सिलेंडर अबाउट इट्स ऍक्सिस. ते जे सिलेंडर त्याच्या अक्षाभोवती फिरते आहे, ऍक्सिस भोवती फिरते आहे, त्याची टोटल कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ आय ओमेगा स्क्वेअर एवढी आहे. मग आय म्हणजे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सॉलिड सिलेंडरचा, जो की mr²/2 एवढा आहे. आणि ओमेगा दिलेला आहे 100 रेडियन पर सेकंड. तर ती व्हॅल्यू ठेवायची. आणि आयच्या फॉर्म्युल्यामध्ये m 20 kg r 0.25 मीटरचा स्क्वेअर घ्यायचा आणि हाफ आय ओमेगा स्क्वेअर कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर घेऊन व्हॅल्यू काढायची. आणि शेवटी आहे की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मगाचा जो फॉर्म्युला होता GH = G(r²r²) होल स्क्वेअर, तो आणि हा फॉर्म्युला बिलकुल सेम आहे. त्याचंच रूपांतरित हे रूप आहे GH = G 1 - twice h/r. की 10 किलोमीटर एवढ्या उंचीवर गुरुत्वाकर्षण किती असेल? पृथ्वीपासून जर तुम्ही 10 किलोमीटर एवढ्या उंचीवर गेले तर त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव किती असेल गुरुत्वाकर्षण नेमकं, तर ते तुम्ही सहज काढू शकता.
GH is equal to G into 1 minus twice upon R. आणि शेवटची स्लाइड, लास्ट स्लाइड, शेवटचे 2 प्रॉब्लेम आपण घेऊ आणि थांबू. त्याच्यामध्ये आहे डिटरमाइन द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट ए डेप्थ. आता समजा पृथ्वीच्या आतमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा गुरुत्वाकर्षण कमी होते. गुरुत्वाकर्षण सगळ्यात जास्त पृथ्वीवरच आहे, म्हणून पृथ्वीवरच राहण्यात मजा आहे. तुम्ही जर खड्ड्यात गेले म्हणजे पृथ्वीपासून 10 किलोमीटर एवढ्या आतमध्ये गेले तर तिथे गुरुत्वाकर्षण कमी होईल. 10 किलोमीटर वर गेले तरी गुरुत्वाकर्षण कमी होईल. मग 10 किलोमीटर आतमध्ये जर गेले, डिटरमाइन द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अ डेप्थ ऑफ 10 किलोमीटर बिलो द सरफेस ऑफ द अर्थ, ती व्हॅल्यू GH is equal to G1 minus D upon R एवढी राहील. GH is equal to G times 1 minus D upon R एवढी राहील. आणि हे सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला येणारच नाही. इतके जवळजवळचे उत्तर आहे आणि कठीण आहे. 9.78, 9.79, 9.77, 9.76 मीटर पर सेकंड, एवढं भयंकर प्रॉब्लेम आहे. पूर्णपणे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. GH is equal to G ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 minus D 10 किलोमीटर आहे आणि R 6400 किलोमीटर आहे. परत किलोमीटरचं रूपांतर 6400 into 10⁻³ मीटर, 10 किलोमीटर 10 into 10⁻³ मीटर ठेवून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. GH is equal to G1 minus D upon R. फॉर्म्युला बदलला कारण इथे डेप्थ आहे. गुरुत्वाकर्षण ऍट अ डेप्थ ऑफ 10 किलोमीटर बिलो दी अर्थ सरफेस. त्याच्यामुळे इथे GH is equal to G into 1 minus D upon R हा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला वेगळा आहे मगाच्या फॉर्म्युल्यापेक्षा, याचा रूपच वेगळं आहे. आणि शेवटचा प्रॉब्लेम घेऊ आपण आता, आणि हे मात्र तुमचं 6व्या युनिटवर आधारित आहे. तर याच्यामध्ये मेटल, ह्याच्यामध्ये त्यांनी फोर्स म्हणजे विस्कस फोर्स जो आहे तो त्यांनी काढायला सांगितलेला आहे. मी प्रॉब्लेम वाचतो की मेटल प्लेट ऑफ 0.04 मीटर स्क्वेअर एरिया इज लाइंग ऑन ए लिक्विड लेयर ऑफ थिकनेस 10⁻³ मीटर and coefficient of viscosity 130 पाइस, म्हणजे 13 डेका पाइस एवढी आहे. डिटरमाइन द फोर्स नीडेड टू मूव द प्लेट विथ ए स्पीड ऑफ 4 सेंटीमीटर पर सेकंड. फोर्स काढायचा तुम्हाला. F is equal to eta into A into dV by dx एवढा. F is equal to eta into A into dV by dx. तर हा जो फोर्स आहे हा विस्कस फोर्स आहे आणि विस्कस फोर्स F is equal to eta into A into dV by dx एवढा आहे. तर dV by dx म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. किती अंतरातून व्हेलॉसिटी बदलते त्याला म्हणतात व्हेलॉसिटी ग्रेडियंट, dV by dx. तर व्हेलॉसिटी आहे 4 सेंटीमीटर पर सेकंड, 4 into 10⁻² मीटर पर सेकंड ही व्हेलॉसिटी. dx थिकनेस 10⁻³ मीटर आहे. इटा 13 डेका पाईज एवढीच घ्यायची आपल्याला, 13 डेका पाईज. इटाची व्हॅल्यू 13 घ्यायची आणि एरिया 0.04 मीटर स्क्वेअर किंवा 4 into 10⁻² मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. आणि याच्यावरून आपल्याला हा विस्कस फोर्स डिटरमाइन करायचा आहे. F is equal to eta into A into dV by dx. F is equal to eta into A into dV by dx. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. dV दिलेली आहे 4 सेंटीमीटर पर सेकंड, dV 4 into 10⁻² मीटर पर सेकंड dV आहे. dx 10⁻³ मीटर आहे. इटा 13 डेका पाईस आहे आणि एरिया 4 into 10⁻² मीटर स्क्वेअर किंवा 0.04 मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेटर आहेत सगळ्यांकडे आणि तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. अशा रीतीने आपण या शेवटाकडे आपण आता आलेलो आहे. शेवटी सगळ्यांचा आभार मानतो. सरांचे आभार, प्राचार्यांचे आभार, पूर्ण स्टाफचे, HOD सरांचे, सगळ्यांचे आभार, तुमच्या विद्यार्थी मित्रांचे पण आभार आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो परीक्षेसाठी. सगळ्यांनी पुस्तक विकत घ्या आणि चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. थांबतो इथे. धन्यवाद सर. थँक्यू. आवाज येतोय सर मला? हो येस, अगदी क्लिअर आहे. हा सर, थँक्यू सर फॉर दिस lecturing workshop, third day of this workshop. So dear students, आज जे सरांनी तुमचं वर्कशॉप घेतलं, जवळपास पूर्ण सिलेबस करून सरांनी एक रिव्हिजन घेतली आणि पॉइंट टू पॉइंट तुमच्या न्यूमेरिकल्सच्या बद्दलची रिव्हिजन झाली.
म्हणजे तुम्हाला कशा टाईपचे एमसीक्यूज एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रिहेन्शन, इन द फॉर्म ऑफ न्यूमेरिकल. तर त्याचा एक तुम्हाला आढावा लक्षात आला असेल. म्हणजे तुम्हाला परीक्षेला समोर जाताना अशा टाईपचे प्रश्न दिसले तर तुम्हाला वरी वाटणार नाही. सो आय एम व्हेरी थँकफुल टू डॉक्टर स्वप्नील अडसर सर. त्यांनी आमच्या ते वर्कशॉपला 3 दिवसीय वर्कशॉपसाठी त्यांनी आपला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. त्याचसोबत हे वर्कशॉप ऑर्गनाईज करण्याकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीनदयाल ठाकरे सर, तसेच विभागातील प्राध्यापक डॉक्टर संतोष उके आणि प्राध्यापिका राखी भागवत यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात शेवटी तुमचे सुद्धा मी आभार मानतो. मला माहिती आहे 50 मुलं आहेत बीएससी फर्स्ट इयर मध्ये, पण 25 विद्यार्थी तरी प्रेझेंट असले काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपलं अवेलेबल आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू एव्हरीवन. सो पुन्हा एकदा असं सरांचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू सर. सर तुम्हाला काय बोला? नाही नाही, ठीक आहे. म्हणजे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो मी. ओके सर. आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. हो हो. आणि सरांनी जे पुस्तक सांगितलं आहे ते तुम्ही पहा, मार्केटमध्ये अवेलेबल होईल, तुम्ही ते परचेस करा, म्हणजे तुम्हाला हेल्पफुल होईल एक्झाम करता. ठीक आहे. आणि मी असाइनमेंट हे व्हायच्या पोस्ट केलेली आहे आणि गुगल फॉर्म पण सुद्धा पोस्ट केले आहे. सो प्लीज फीडबॅक द गुगल फॉर्म. थँक्यू सर. हो सर. ओके सर. स्टुडंट पाहून घ्या, गुगल फॉर्मची लिंक आलेली आहे, तुम्हाला भेटली असेल तर थंब करून द्या चॅट बॉक्स मध्ये.